2 दिवसामध्ये जर महानगरपालिकेने ह्या लोकांचं पुनर्वसन नाही त्या केलं, घरांचं नुकसान झालं, त्या घराला नुकसानी भरपाई मिळत नाही. 19 लोकांनी तिथे आपले प्राण गमावले त्या दुर्घटनेमध्ये. जगतील की नाही अशा भयाच्या आशेने त्या ठिकाणी राहतात. दरड केव्हाही कोसळू शकते. एम पूर्व विभागावरती मोर्चा घेऊन मोठ्या प्रमाणात निदर्शने करून आंदोलन मात्र करेल. आंदोलन सतत आमचं चालू राहणार आणि करणार. Please subscribe and share SWA News. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अणुशक्ती नगर तालुका तसेच वॉर्ड क्रमांक 148 आमचे सन्माननीय वॉर्ड अध्यक्ष नरेश खंडागळे हे वारंवार 2019 ची जी दुर्घटना भारतनगर या ठिकाणी झाली, 19 लोकांनी तिथे आपले प्राण गमावले त्या दुर्घटनेमध्ये. या दुर्घटनेमध्ये ही दुर्घटना झाल्याच्या नंतर आमचे वॉर्ड अध्यक्ष वारंवार या ठिकाणी वॉर्ड ऑफिसमध्ये येऊन कायदेशीररित्या त्या ठिकाणी फॉलोअप घेत होते. त्याचं कारण हे होतं की ज्या वेळेस जी दुर्घटना घडली आणि त्या दुर्घटनेनंतर काही तिथले जे धोकादायक घरं होती, कुटुंब होती, त्यांना SG केमिकल आणि व्हिडिओकॉन अतिथी या ठिकाणी PAPs आहेत महानगरपालिकेच्या, त्या PAPs मध्ये त्यांना काही तात्पुरत्या स्वरूपाचं पुनर्वसन करण्यात आलं. काही अर्धवट लोकांना देण्यात आलं आणि काही लोक जे धोकादायक ठिकाणी आजही अद्याप त्या ठिकाणी आहेत त्यांचं मात्र पुनर्वसन त्या ठिकाणी रखडलं होतं. याचं वारंवार फॉलोअप आमचे नरेश खंडागळे या ठिकाणी घेत होते. पण महानगरपालिका त्यांच्या पद्धतीने त्यांच्या पॉलिसीनुसार चालढकलपणा करणं हा त्यांचा वारंवार नित्यनियमाने 2 वर्षापासून हे चालू होतं. आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 2 दिवसा अगोदर जो पाऊस पडला त्याच्या अनुषंगाने वॉर्ड ऑफिसर यांची भेट घेतली. त्यांना सांगण्यात आलं, त्यांना जी सत्य परिस्थिती दाखवण्यात आली की आजही लोक तिथे धोकादायक परिस्थितीमध्ये जगतायत. त्या लोकांचा जीव गमवायची वेळ आलेली आहे. आपण 2019 ची जी दुर्घटना घडलेली आहे त्या दुर्घटनेची आपण वाट पाहतोय का? त्यांना त्या विषयाचं गांभीर्य समजून दिलं. त्यांनी 2 दिवसाचा आमच्याकडून वेळ मागितला. 2 दिवसामध्ये ते पुन्हा एकदा त्या सदरच्या दुर्घटनेची पाहणी करून जितकी कुटुंब त्या ठिकाणी जे घरं असतील त्यांना तात्पुरत्या स्वरूपाचं पुनर्वसन ते करून देतील. SG केमिकल असेल किंवा व्हिडिओकॉन अतिथी असेल, ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या PAPs अवेलेबल आहेत त्या ठिकाणी ते पुनर्वसन करतील अशी त्यांनी ग्वाही दिली. त्याच पद्धतीने 2 दिवसामध्ये जर महानगरपालिकेने ह्या लोकांचं पुनर्वसन नाही केलं तर मात्र वंचित बहुजन आघाडी पूर्ण मुंबईच्या वतीने पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी एम पूर्व विभागावरती मोर्चा घेऊन मोठ्या प्रमाणात निदर्शने करून आंदोलन मात्र करेल. या ठिकाणी भारतनगरचे रहिवासी यांचा संपूर्ण पाठिंबा वंचित बहुजन आघाडी सोबत आहे. त्याच पद्धतीने स्थानिक महिला मंडळ फेडरेशन, कोरो समिती याचा सुद्धा आम्हाला पाठिंबा आहे. कारण वंचित बहुजन आघाडी ही नेहमी वंचित पीडित कुटुंबियासाठी लढत आहे आणि पुढच्या आयुष्यात सुद्धा ही वंचित बहुजन आघाडी पीडित वंचित समूहासाठी लढत. भारतनगर मध्ये ज्या घटना घडतात 2019 पासून या घटना घडतात, तरी पण शासन या घटनेकडे लक्ष देत नाही. आता आम्ही भारतनगर रहिवाशांनी एकच ठरवलं आहे, जोपर्यंत आपल्या या घटनेचा निकाल लागत नाही, जोपर्यंत प्रत्येकाला घर मिळत नाही, ज्या घरांचं नुकसान झालं त्या घराला नुकसानी भरपाई मिळत नाही, तोपर्यंत आम्ही असं लढत राहू आणि तोपर्यंत आंदोलन करत राहू. कोरो महिला मंडळ फेडरेशन आणि वंचित बहुजन आघाडी हे एकत्रित काम करते, एकमेकाला सपोर्ट करते. त्यांचा सपोर्ट आम्हाला आणि आमचा सपोर्ट त्यांना. तर जरूर आम्ही यापुढे आम्ही गप्पा बसणार नाही. आंदोलन सतत आमचं चालू राहणार आणि करणार. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सातत्याने एम पूर्व विभागाला, सहाय्यक आयुक्तांना पत्रव्यवहार करत होतो. भारतनगरमध्ये दरड दुर्घटनेमध्ये 19 लोकांचा मृत्यू झाला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सातत्याने आम्ही BMCला, एम पूर्व विभागाला पत्रव्यवहार करतोय की भारतनगरमधील डोंगर उतारामधील जे नागरिक आहेत त्यांना आपण स्थलांतरित करण्यात यावं. व्हिडिओकॉन अतिथी या ठिकाणी त्यांना स्थलांतरित करण्यात यावं. प्रकल्प बाधित लोकांसाठी बांधलेल्या त्या इमारती आहेत त्या ठिकाणी त्यांना स्थलांतरित करण्यात यावं. या मागणीसाठी आम्ही सातत्याने पत्रव्यवहार केला. याच अनुषंगाने आज
एम पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाने मॅडम यांना आमचं एक शिष्टमंडळ आणि तिथले स्थानिक नागरिक जे दरडीच्या छायेमध्ये राहतात, उद्या मुसळधार पाऊस आला तर ते जीवन जगतील की नाही अशा भयाच्या आशेने त्या ठिकाणी राहतात. दरड केव्हाही कोसळू शकते. अशा ठिकाणचे हे लोक आहेत. आमची मागणी आहे त्यांना की या लोकांना लवकरात लवकर व्हिडिओकॉन अतिथी या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावं. यासाठी आमचं एक शिष्टमंडळ, त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे मुंबईचे महासचिव आनंद जाधव साहेब, अणुशक्तीनगर तालुक्याचे तालुका अध्यक्ष सन्माननीय सतीश राजगुरू साहेब, तालुका संघटक रफीकभाई शेख, वार्ड संघटक बाळाभाऊ वाघमारे, हे सर्व आमचं कोरो फेडरेशनच्या मॅडम, या सर्व एक शिष्टमंडळ आम्ही अलका ससाने मॅडम यांना भेटलो. त्यांनी आमची मागणी मान्य केली. येत्या 2 दिवसामध्ये तिथल्या स्थानिक लोकांना जे दरडीच्या छायेमध्ये राहतात त्यांना स्थलांतरित करण्याची मागणी त्यांनी केली. आणि 2 दिवसामध्ये त्यांनी जर आमची मागणी पूर्ण केली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र असं मुंबईभरातून या ठिकाणी भव्य दिव्य असं आंदोलन करण्यात येईल, हे आमच्या शिष्टमंडळाने त्यांना सांगितलं आहे. आम्ही 2 दिवसाची त्यांना मुदत दिलेली आहे की इथल्या स्थानिक लोकांना, दरडी खालच्या लोकांना स्थलांतरित करण्यात यावं.